नमस्कार मैत्रिणींनो, हॉटेलसारखी झणझणीत मटण भाजी घरच्या घरी बनवायची आहे का? आज मी तुम्हाला अशी रेसिपी दाखवणार आहे की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवाल. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी शेवटी एक टिप सांगणार आहे. सर्वात प्रथम मी ते 500 ग्रॅम मटण घेतलं आहे. त्याच्यानंतर याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. 3 ते 4 पाण्याने धुवून काढायचं स्वच्छ. त्याच्यानंतर मी इथे पातेलं गरम करायला ठेवलं आहे. याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं. एक सिक्रेट टिप सांगायची म्हटलं तर इथे आलं लसूणचं पेस्ट घालायचं. आलं लसूणच्या पेस्टला छान सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यानंतर मी इथे टाकणार आहे 1 चम्मच हळद. ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण स्वच्छ धुवून काढलेलं मटण त्याच्यामध्ये टाकायचं. ती छान व्यवस्थित मिक्स करायचं. मटण टाकून झाल्यानंतर लगेच चवीनुसार मीठ घालायचं. मी इथे बघू शकता 2 ते 3 चम्मच मीठ टाकलेलं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. झाकणामध्ये थोडंसं 1 ग्लास पाणी टाकायचं. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर अर्धं झाकण बाजूला ठेवायचं, अर्धं झाकण पातेल्यावरती ठेवायचं. आणि त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे धने, खसखस. मी इथे क्वांटिटीनुसार धने, खसखस आणि 1 कांदा भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर 1 वाटी खोबरं घेतलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. थोडीशी हरभऱ्याची डाळ, यांनी छान टेस्ट येते. जास्त घालायचे नाही. मी पूर्ण मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे मटणाची भाजी शिजलेली आहे. किती छान मस्त सूप तयार झालं आहे. इथे तुम्ही बघू शकता. एकदा तुम्ही ही मटणाची भाजी करून बघाल ना, खरंच तुम्हाला खूप आवडेल. मी खूप इझी आणि चविष्ट रेसिपी सांगितली आहे. त्याच्यानंतर आपण इथे काढणार आहोत मसाले. इथे मी घेतला आहे गरम मसाला, एव्हरेस्टचा लाल तिखट, आपलं मिरची पावडर. त्याच्यानंतर मी एव्हरेस्टचा मीठ मटण मसाला घेतला आहे. मी ही रेसिपी गावाकडच्या पद्धतीने बनवली आहे. तुम्ही टोमॅटो कांदा मध्ये बनवत असेल, पण अशी पण बनवून बघा कधी. मी इथे 2 ते 3 चम्मच तेल टाकले आहे. त्याच्यानंतर पुन्हा आलं लसणाचं थोडंसं पेस्ट टाकायचं. आलं लसणाचा छान स्मेल, सुगंध येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं छान. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. मी इथे किती छान परतून घेतला आहे. भाजी करताना कधीही घाई करायची नाही. गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा. वाव, मस्तच, खूपच छान सुगंध येतोय. त्याच्यानंतर मी ते टाकणार आहेत पूर्ण मसाले. ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी अशा पद्धतीने मिक्स केलं आहे. त्याच्यानंतर आपण वाटण केलेलं धने, खसखस, खोबरं आणि हरभऱ्याची डाळ ही पूर्ण त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. हा मसाला कमीत कमी 2 ते 3 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा. छान शिजू द्यायचं. याच्यावरती हवं तर तुम्ही झाकण पण ठेवू शकता. तुम्ही इथे बघू शकता किती छान तेल सुटलं आहे मसाल्याला. जेवढा छान तुम्ही मसाला परतून घेणार तेवढी छान तुमची भाजी बनणार. भाजीला खूप छान टेस्ट येते. भाजी कधीही कुकरमध्ये शिजवायची नाही, पातेल्यामध्ये शिजवून घ्यायची. इथे बघू शकता मी ह्याच पातेल्यामध्ये शिजवली आणि ह्याच पातेल्यामध्ये मी भाजी बनवते. त्याच्यानंतर शिजलेली भाजी त्याच्यामध्ये टाकायची. तुम्ही क्वांटिटीनुसार रस्सा बनवा.